16 mm ड्रीप सबलाईन पासून किती लांब चालेल ही एक व्हिडिओ मी बनवली होती आणि त्या व्हिडिओमध्ये मी सगळे मापं, त्याचे फायदे, जर लांब जास्ती टाकली तर काय तोटा होईल, जेवढी कमी लांबी टाकाल तेवढा काय फायदा होईल, हे सर्व डिटेलमध्ये सांगितलं होतं. तुम्ही बघितली नसेल तर ती व्हिडिओ बघून घ्या. पण त्याच व्हिडिओच्या कमेंटमध्ये शिवाजी नावाचा एक शेतकरी दादाने हा प्रश्न विचारला आहे की 280 फूट लांब एक साईड सबलाईनला चालेल का? नाही चालणार. बघा, ज्या पाईपाला तुम्ही छिद्र पाडता त्याला सबलाईन म्हणतात आणि त्या सबलाईनपासून 16 mm ची नळी जर असेल तर इकडे 200-220 फूट जास्तीत जास्त, इकडे 200-220 फूट जास्तीत जास्त. काही तुम्ही एका बाजूला टाकणार असाल का दोघी बाजूला नळ्या टाकणार असाल हेच माप वापरा. कोणी असं म्हणतं की बाबा मी दोघी बाजूला नाही टाकत आहे, मला फक्त एका बाजूला नळी न्यायची आहे, मग तिथे 280 फूट चालेल का, असा प्रश्न या शेतकरी दादाचा आहे. नाही चालणार. एका बाजूला जरी तुम्ही टाकणार असाल ठिबकची नळी तरी पण 16 mm साठी जास्तीत जास्त अंतर 200 ते 220च फूट आहे. समजा तुम्ही जास्ती लांब जर नळी टाकली तर तुमच्या प्रत्येक झाडाला सारखं पाणी भेटत नाही, तुमची ड्रीप इरिगेशन लवकर चोकअप होते आणि तुमचं नुकसान होतं.